नमस्ते, केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत BGM 015 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 15। आतापर्यंत ऐकलेल्या 14 भागांमध्ये आपण भगवद्गीतेमधला पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय त्याच्यावरती जगदयालजी गोयंदका यांनी लिहिलेल्या हिंदी टीकेचा मराठी अनुवाद आपण ऐकला होता आणि आता आपण ह्या 15व्या भागामध्ये भगवद्गीतेमधल्या तिसरा अध्याय ज्याचं नाव कर्मयोग आहे या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। तर प्रत्यक्ष भागाला सुरुवात करण्यापूर्वी परमेश्वराचं ध्यान करूयात, परमात्म्याचं ध्यान करूयात। ओम श्री परमात्मने नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव। ओम श्री परमात्मने नमः। अध्याय तिसरा आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल। पुन्हा एकदा आठवण करून देतो की आपण आता आपल्याला जे स्क्रीनवरती दिसतं आहे श्रीमद भगवद्गीता तत्वविवेचनी हिंदी टीकेचा मराठी अनुवाद नावाचं गीता प्रेस गोरखपूरचं पुस्तक वाचन करत आहोत। मी कोणीही भगवद्गीतेचा शास्त्री गुरुजी पंडित यापैकी कोणीही नाहीये। मी एक गीतेचा नव्यानं अभ्यास सुरू केलेला सामान्य विद्यार्थी आहे। मी माझ्या स्वतःसाठी भगवद्गीतेचा अभ्यास करत आहे आणि मी करत असलेल्या अभ्यासाबरोबर आपलाही जर फायदा झाला तर हा एक महत्त्वाचा हेतू आहे। आणि दुसरा हेतू की मी बनवलेले व्हिडिओ मी स्वतःच वारंवार ऐकत असतो, कारण एकदा ऐकून समजत नाही। भगवद्गीता ही एकदा ऐकून किंवा एकदा नजर टाकून समजली इतका सोपा विषय नाहीये। त्यामुळे वारंवार ऐकून हिंदी मराठी दोन्ही भाषांमधनं मी अभ्यास करतो आहे भगवद्गीतेचा। तर मला वारंवार ऐकण्यासाठी मी हे व्हिडिओ बनवतो आहे। तुम्ही पण ऐकलेत आणि तुमचा झाला तर फायदा, हा एक बोनस असेल त्यातला। आतापर्यंत झालेले 14 भाग या उपक्रमामधले भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन या उपक्रमामधले आपण आता 15व्या भागात आहोत। ह्यापूर्वीचे 14 भाग जर आपण ऐकले नसतील तर आपल्याला विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलच्या नावाला क्लिक करा किंवा माझ्या चॅनलच्या लोगोला क्लिक करा। आतमध्ये चॅनलमध्ये गेल्यावर उजव्या बाजूला वरती आपल्याला प्लेलिस्ट नावाचं बटन दिसेल, त्या प्लेलिस्ट नावाच्या बटनला क्लिक करा। आतमध्ये तुम्हाला मराठी भगवद्गीता भाष्य वाचन नावाची एक प्लेलिस्ट मिळेल। त्या प्लेलिस्टला जर क्लिक केलं तर तुम्हाला तिथे 1 ते 14 हे ह्या उपक्रमातले भाग दिसतील आणि तिथे प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही 1 ते 14 भाग सलग एकामागोमाग एक ऐकू शकाल। जर पहिले दोन अध्यायाचे 14 भाग तुम्ही ऐकले नसतील तर तुम्हाला विनंती आहे की कृपया त्या प्लेलिस्टवर जाऊन पहिले सुद्धा सगळे भाग ऐकावेत। पुन्हा एकदा प्रत्यक्ष पुस्तक वाचन चालू करण्यापूर्वी आपली नेहमीची विनंती की कृपया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला एक छोटीशी कॉमेंट करा। माझ्यासाठी आपली कॉमेंट खूप महत्त्वाची असणार आहे। आपण कॉमेंटमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याबद्दल काही लिहू शकता, भगवद्गीतेबद्दलचे आपले विचार लिहू शकता। या उपक्रमामध्ये माझ्यासाठी जर काही तुमच्या सूचना असतील तर त्या सूचना तुम्ही सुद्धा त्या कॉमेंटमध्ये करू शकता। माझ्यासाठी काही उपदेश असेल तर तो उपदेश सुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकता आणि जर उपक्रम आवडला तर त्याप्रमाणेही तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकता। पण आपल्याला नम्र विनंती आहे की कृपया एक कॉमेंट अवश्य करा। हे व्हिडिओ जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर आपण मला मदत करावी ही आपल्याला प्रार्थना आहे। जास्तीत जास्त नवीन पिढीपर्यंत, युवा पिढीपर्यंत हे भगवद्गीतेचं ज्ञान पोचावं यासाठी नवीन पिढीला, आपल्या बरोबरच्या पिढीला, आपल्या पूर्वीच्या पिढींना, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, कंपनीतल्या किंवा कामावरच्या ठिकाणच्या सहकाऱ्यांना हे व्हिडिओ शेअर करा ही आपल्याला विनंती आहे। आणि अजून जर आपण माझ्या चॅनलचे मेंबर झाले नसाल तर मेंबर व्हा आणि नोटिफिकेशनची घंटीला ऑन करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूयात। आजचा भाग क्रमांक 15 भगवद्गीता अध्याय क्रमांक 3 कर्मयोग ज्याचं नाव आहे। ओम श्री परमात्मने नमः। अध्याय तिसरा कर्मयोग। अध्यायाचे नाव, आता अध्यायाच्या नावाबद्दल, कर्मयोग नावाचं जे अध्याय आहे त्या नावाबद्दल आता आपण वाचूयात। या अध्यायामध्ये नाना प्रकारची कारणे सांगून विविध कर्मांची अवश्य कर्तव्य दक्षता सिद्ध केलेली आहे। आपापल्या वर्णाश्रमासाठी आवश्यक असलेली विहित कर्मे प्रत्येक मनुष्याने कशा प्रकारे करावीत, का करावीत व ती न करण्याने हानी कोणती, करण्यामुळे लाभ कोणता, कोणती कर्मे बंधनकारक आहेत आणि
कोणती मुक्तीला मदत करणारी आहेत इत्यादी गोष्टी व्यवस्थित समजावून दिलेल्या आहेत. अशा प्रकारे या अध्यायात कर्मयोगाचा विषय इतर अध्यायांपेक्षा अधिक जास्त विस्ताराने वर्णन केलेला आहे आणि यामध्ये दुसऱ्या विषयांचा समावेश फारच कमी झालेला आहे. तसा जो काही झाला आहे तो फारच संक्षिप्तपणे झालेला आहे, म्हणून या अध्यायाचे नाव कर्मयोग असे ठेवलेले आहे. आता आपण पहिला अध्याय ऐकला होता अर्जुन विषाद योग ज्याचं नाव होतं. त्याच्यामध्ये अर्जुनाला झालेला संभ्रम आणि त्यामुळे त्याला आलेला शोक, त्याला पडलेले प्रश्न, त्यांनी केलेला विषाद, हे सगळं आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितलं होतं. दुसऱ्या सांख्ययोगामध्ये परमेश्वरांनी भगवंतांनी उपदेश करायला अर्जुनाला सुरुवात केलेली होती, म्हणजेच आपल्याला उपदेश करायला सुरुवात केलेली होती. आणि त्यातला मुख्य भाग जर आपण बघितला तर स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणजे काय, स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे सगळी आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितली होती. आणि आता आपण एक स्टेप पुढे म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे एक स्टेप पुढे आपल्याला भगवंत घेऊन जात आहेत. आणि इथे कर्मयोग, कर्म कोणती असावीत, प्रत्येक वर्णाची कर्म कोणती आहेत, ती का करायला पाहिजेत, कोणती कर्म करायला पाहिजेत, कोणती नाही करायला पाहिजेत, ह्या सगळ्या विषयांबद्दल या अध्यायामध्ये माहिती असल्यामुळे या अध्यायाला कर्मयोग असं नाव ठेवलेलं आहे. आता अध्यायाचा सारांश. भगवंताचा अभिप्राय काय आहे ते न समजल्यामुळे या अध्यायाच्या पहिल्या व दुसऱ्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंतांना विचारले, माझे एकांतिक श्रेय साधन काय. त्याचे उत्तर देताना भगवंतांनी तिसऱ्या श्लोकात 2 निष्ठांचे वर्णन करून चौथ्या श्लोकात कोणत्याही निष्ठेमध्ये स्वरूपतः कर्माचा त्याग करण्याची जरुरी नाही असे सिद्ध केले आहे. 5व्या श्लोकात कर्माचा क्षणमात्रही त्याग सर्वस्वी अशक्य असल्याचे सांगून 6व्या श्लोकामध्ये वरवर इंद्रियांची क्रिया न करणाऱ्या परंतु आतून विषयांचे चिंतन करणाऱ्या मनुष्यास मिथ्याचारी म्हटले आहे. 7व्या श्लोकात मनाने इंद्रियांचा संयम करून इंद्रियांच्या द्वारे अनासक्त भावनेने कर्म करण्याची प्रशंसा केली आहे. बघा, आपल्याला प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला या सारांशामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये काय आहे, एकेका वाक्यामध्ये किंवा एकेका ओळीमध्ये आपल्याला जगदयालजी गोविंदका समजावून सांगतात, जेणेकरून आपण ज्या अध्यायाचा अभ्यास करायला घेतलेला आहोत त्याची आपल्याला पूर्वकल्पना यावी म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. धन्यवाद त्या जगदयालजी गोविंदकाजींचे आणि गीता प्रेस गोरखपूरचे. पुढे 8व्या व 9व्या श्लोकात कर्म न करण्यापेक्षा कर्म हे श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे. कर्माशिवाय शरीर निर्वाह अशक्य असल्याचे सांगून निस्वार्थ व अनासक्त भावनेने विहित कर्म करण्याची आज्ञा दिलेली आहे. 10व्यापासून 12व्या श्लोकापर्यंत प्रजापतीची आज्ञा असल्यामुळे कर्माची अवश्य कर्तव्यता सिद्ध करीत 13व्या श्लोकात यज्ञ अवशिष्ट अस्त्राने अन्नाने सर्व पापांचा नाश होतो व यज्ञ व न करणारा पापी असतो असे सांगितले आहे. 14व्या व 15व्या श्लोकात सृष्टीचक्राचे वर्णन करून सर्वव्यापी परमेश्वर हा यज्ञरूप साधनामध्ये नित्य प्रतिष्ठित असतो असे सांगितले आहे. 16व्या श्लोकात सृष्टीचक्राप्रमाणे न वागणाऱ्यांची निंदा केलेली आहे. 17व्या व 18व्या श्लोकात आत्मनिष्ठ अशा ज्ञानी महात्मा पुरुषाला कर्तव्याचा अभाव असल्याचे सांगून कर्म करणे किंवा न करणे यांमध्ये त्याला कोणतेही प्रयोजन नसते असे सांगितले आहे. 19व्या श्लोकात कोणत्या कारणांमुळे कर्म करणे आवश्यक आहे हे सिद्ध करून आणि निष्काम कर्माचे फल म्हणजे परमात्म्याची प्राप्ती असल्याचे सांगून अर्जुनास अनासक्त भावनेने कर्म करण्याची आज्ञा केली आहे. त्यानंतर 20व्या श्लोकात जनक इत्यादींना कर्मामुळे सिद्धी प्राप्त झाल्याचे प्रमाण देऊन व लोकसंग्रहासाठीही कर्म करणे आवश्यक असल्याचे सांगत लोकसंग्रहाची सार्थकता सिद्ध केलेली आहे. 21व्या श्लोकात श्रेष्ठ पुरुषाच्या आचरणाप्रमाणे व उपदेशाप्रमाणे लोक वर्तन करतात असे सांगून 22व्या श्लोकापासून 24व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी आपला स्वतःचा दृष्टांत देऊन कर्म करण्यामुळे होणारा लाभ व न करण्यामुळे होणारी हानी सांगितली आहे. 25व्या व 26व्या श्लोकात ज्ञानीपुरुषाने लोकसंग्रहासाठी स्वतः कर्म करणे व लोकांच्याकडून करून घेणे हे योग्य असल्याचे सांगितले आहे. 27व्या व 28व्या श्लोकात कर्मासक्त व जनसमुदायापेक्षा सांख्ययोगी हा वेगळा असतो असे प्रतिपादन केलेले आहे. 29व्या श्लोकात ज्ञानी पुरुषाने सामान्य माणसांना विचलित करू नये असे सांगितले आहे. 30व्या श्लोकात आशा, ममता आणि संताप हे सर्वस्वी सोडून भगवदर्पण बुद्धीने युद्ध करण्याची आज्ञा अर्जुनास दिलेली आहे. 31व्या श्लोकात या सिद्धांताप्रमाणे वागणारा श्रद्धाळू पुरुष मुक्त होतो व त्याप्रमाणे न वागणाऱ्या दोषी लोकांचे पतन होते असे
32व्या श्लोकात सांगितले आहे. त्यानंतर 33व्या श्लोकात प्रकृतीला अनुसरून कर्मे न करणे हे माणसांना 35व्या श्लोकात परधर्मापेक्षा स्वधर्म हा कल्याणकारक असल्याचे व परधर्म हा भयावह असल्याचे 36व्या श्लोकात भगवंतांनी कर्मरूपी क्षमा असावी, पुन्हा एकदा वाचतो, वाक्य गडबड झाली जरा. आणि पासून मी पुन्हा वाचतोय, आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. आणि 35व्या श्लोकात परधर्मापेक्षा स्वधर्म हा कल्याणकारक असल्याचे व परधर्म हा भयावह असल्याचे सांगितले आहे. 36व्या श्लोकात अर्जुनाने विचारले की मनुष्यास जबरदस्तीने पाप प्रवृत्त कोण करते, तेव्हा 37व्या श्लोकात भगवंतांनी कामरूपी वैरी हा सर्व पापाचरणाचे मूळ कारण असल्याचे सांगितले आहे. आणि 38व्या पासून 41व्या पर्यंतच्या श्लोकांमध्ये काम हा अग्निप्रमाणे तृप्त करण्यास अवघड व ज्ञानाला आवृत्त करणारा असा महान शत्रू असल्याचे सांगितले आहे. आणि त्याचा निवास स्थानांचे वर्णन करून इंद्रिय संयमपूर्वक त्याचा नाश करण्यास सांगितले आहे. नंतर 42व्या श्लोकात इंद्रिये, मन व बुद्धी यांच्यापेक्षा आत्मा हा फार श्रेष्ठ असल्याचे सांगून 43व्या श्लोकात बुद्धीने मनाचा संयम करून कामास ठार मारण्याची आज्ञा देत अध्यायाची समाप्ती केलेली आहे. आता प्रत्यक्ष श्लोक वाचन सुरू होईल आपली. तत्पूर्वी संबंध बघूयात. पहिल्या श्लोकाचा संबंध. दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी अशोचानन्व शोचस्त्वम पासून देही नित्यमवध्योयम पर्यंतचं आत्मतत्वाचं निरूपण करीत सांख्ययोगाचे प्रतिपादन केले. आणि बुद्धियोगे त्विमाम शृणू पासून तदा योगमवाप्स्यसी पर्यंत समबुद्धिरूप असलेल्या कर्मयोगाचे वर्णन केलेले आहे. याच्यानंतर 54व्या श्लोकापासून अध्यायाच्या समाप्तीपर्यंत अर्जुनाने विचारल्यावर भगवंतांनी समबुद्धिरूप असलेल्या कर्मयोगाद्वारे परमेश्वराची प्राप्ती करून घेतलेल्या स्थितप्रज्ञ पुरुषांची लक्षणे, आचरण आणि महत्व यांचे प्रतिपादन केले आहे. तेथे कर्मयोगाचा महिमा सांगताना भगवंतांनी 47व्या आणि 48व्या श्लोकात कर्मयोगाचे स्वरूप सांगून अर्जुनास कर्म करण्यास सांगितले आहे. 49व्या श्लोकात समबुद्धिरूप कर्मयोगापेक्षा सकाम कर्माचे स्थान फारच खालच्या दर्जाचे असल्याचे सांगितले आहे. 50व्या श्लोकात समबुद्धियुक्त पुरुषाची प्रशंसा करून अर्जुनास कर्मयोग करण्यासाठी सांगितले आहे. 51व्या श्लोकात समबुद्धियुक्त ज्ञानी पुरुषाला अनामय पदाची प्राप्ती होते असे सांगितले. हे सर्व ऐकून अर्जुनास त्याचे खरे तात्पर्य काय ते निश्चित समजले नाही. बुद्धी या शब्दाचा अर्थ ज्ञानम असा मानल्यामुळे तो भ्रमित झाला. त्याला भगवंताच्या वचनांमुळे कर्मापेक्षा ज्ञानाची प्रशंसा आहे असे वाटू लागले आणि ती वचने त्याला स्पष्ट न दिसता एक दुसऱ्याला मिश्रित झाल्यासारखी वाटू लागली. म्हणून भगवंतांचेकडून त्याचे स्पष्टीकरण करून घेण्याच्या इच्छेने आणि आपले स्वतःसाठीचे निश्चित असे कल्याणकारक साधन जाणून घेण्याच्या इच्छेने अर्जुनाने विचारले. आता अध्याय 3 श्लोक पहिला, जिथे अर्जुन प्रश्न विचारतोय भगवंतांना. अर्जुन उवाच ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव. आता अर्थ बघूयात. पहिल्या श्लोकाचा अर्थ काय आहे. पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे, अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते तर मग हे केशवा मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात. आता अध्याय 3 पहिला श्लोक पहिला प्रश्न. आपला नेहमीची सवय तुम्हाला आठवण करून देण्यासाठी मुद्दाम उल्लेख करतोय. अध्याय 3 पहिला श्लोक पहिला प्रश्न. आपला हा संपूर्ण उपक्रम जो आहे, जो प्रश्न उत्तराद्वारे भगवद्गीता समजून घेण्याचा उपक्रम आहे. प्रत्येक अध्याय वाचताना, प्रत्येक श्लोक वाचताना त्या श्लोकावरती, त्या अध्यायावरती पडणारे, वाचकाला पडणारे प्रश्न स्वतःच जगदयालजींनी आपल्याला दिलेले आहेत. प्रश्नही त्यांनीच दिलेत आणि उत्तरही त्यांनीच दिलेली आहेत. त्यामुळे आपल्याला हे अध्याय समजावून घ्यायला, प्रत्येक श्लोक त्यातला प्रत्येक शब्द समजावून घ्यायला फार फार मदत होती. हे आपल्याही आता लक्षात आलं असेल. फक्त थोडंसं कष्टाचं काम आहे, सोपा मार्ग नाहीये. एवढं सगळं ऐकायचं, अर्ध्या पाऊण तासाचे, एक तासाचे भाग ऐकायचे म्हणजे साधं सोपं काम नाहीये, याची मलाही कल्पना आहे. पण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुम्ही तुकड्या तुकड्यामध्ये ऐकू शकता, पुन्हा ऐकू शकता. युट्यूबवरती व्हिडिओचा स्पीड कमी जास्त करण्याची सोय असते, त्या सोयीचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे तर स्पीड कमी करून ऐका, पाहिजे तर वाढवून ऐका, पण पुन्हा ऐका. असे अनेक मार्ग आहेत हे समजावून घेण्यासाठी. आणि
प्लस पॉइंट सगळ्यात आपला महत्वाचा ह्या उपक्रमाचा आहे की मी जे काय वाचतो आहे माझ्याकडनं कदाचित त्रुटी होऊ शकतात, पण तुमच्या समोर स्क्रीनवरती तुम्हाला मी जे वाचतो आहे ते पुस्तक सुद्धा दिसतं आहे, त्यामुळे तुम्हाला पुस्तक सुद्धा माझ्याबरोबर वाचता येतंय. हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे आपल्या उपक्रमाचा. असो, पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. कर्मापेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ आहे असे यापूर्वी भगवंतांनी कोठे म्हटले आहे? जर तसे म्हटले नसेल तर अर्जुनाच्या प्रश्नास आधार काय? उत्तर, भगवंतांनी तर असे कुठेच सांगितलेले नाही, परंतु अर्जुनाला भगवंताच्या वचनांचे मर्म आणि तत्व हे न समजल्यामुळे दूरेण ह्यवरम कर्म बुद्धिर्योगात धनंजय यावरून त्याला असे वाटले की भगवंत बुद्धियोग असे म्हणून ज्ञानाचा संकेत करीत आहेत आणि त्या ज्ञानापेक्षा कर्मे अत्यंत तुच्छ आहेत असे सांगत आहेत. वस्तुतः तेथे बुद्धियोग या शब्दाचा अर्थ ज्ञान असा नाही. बुद्धियोग हा शब्द तेथे समबुद्धीने पडणाऱ्या कर्मयोगाचा वाचक आहे आणि कर्म हा शब्द सकाम कर्माचा वाचक आहे. कारण त्याच श्लोकात भगवंतांनी फलाची इच्छा बाळगणाऱ्यांना कृपणा फल हेतवाहा असे म्हणून ते अत्यंत दीन आहेत असे सांगितले आहे आणि ती सकाम कर्मे तुच्छ असल्याचे सांगून बुद्धी शरणम मन्विच्छ याद्वारे समबुद्धीरूप कर्मयोगाच्या आश्रयाचे ग्रहण करण्याचा आदेश दिलेला आहे. परंतु अर्जुनाला हे तत्व समजले नाही, त्यामुळे त्याच्या मनात वरील प्रश्न उद्भवला. प्रश्न क्रमांक 2, अध्याय 3, श्लोक 1, प्रश्न क्रमांक 2. बुद्धी या शब्दाचा अर्थ येथे सुद्धा पूर्वीप्रमाणेच समबुद्धीरूप कर्मयोग असा का न घ्यावा? बघा, बुद्धी या शब्दाचा अर्थ तिथे वेगळा होता, इथे वेगळा आहे. आपल्याला नुसती भगवद्गीता किंवा त्याचा नुसता अनुवाद वाचला तर आपल्याला ह्या गोष्टी कधीच समजणार नाहीत. आपल्या ह्या उपक्रमामुळे किंबहुना त्या जगदयालजी गोविंदका आणि गीता प्रेस गोरखपूरमुळे आपल्याला हे सगळं समजतंय. धन्यवाद त्यांचे. उत्तर, येथे अर्जुनाचा प्रश्न आहे भगवंतांचे यथार्थ तात्पर्य काय ते समजून न घेता तो बुद्धी या शब्दाचा अर्थ ज्ञान असाच मानतो आणि म्हणून तो वरील प्रश्न विचारित आहे. जर अर्जुनाने बुद्धी या शब्दाचा अर्थ समबुद्धीरूप कर्मयोग असा घेतला असता तर या प्रकारच्या प्रश्नांना काहीही आधार उरला नसता. अर्जुनाने बुद्धी या शब्दाचा अर्थ ज्ञान असा मानला आहे, म्हणून येथे अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे बुद्धी या शब्दाचा अर्थ ज्ञान असा घेतला आहे ते योग्यच होय. तिसरा प्रश्न, मला घोर कर्म करण्यास का सांगता या वाक्याचा भावार्थ काय? उत्तर, भगवंताचा अभिप्राय न समजल्यामुळे अर्जुन असे मानत आहे की जी कर्मे तुच्छ आहेत असे भगवंतांनी सांगितले. तस्माद युद्धस्यो भारत म्हणून तू युद्ध कर, कर्मण्येव अधिकार असते, तुला कर्माचाच अधिकार आहे. योगस्थ कुरु कर्माणी, योगामध्ये राहून कर्म कर इत्यादी विधी वाक्यांमुळे त्याच कर्मासाठी मला ते प्रवृत्त करीत आहेत. म्हणून तो वरील वाक्याने भगवंतांना विचारत आहे की तुम्ही मला युद्धरूपी पापकर्मासाठी का प्रवृत्त करीत आहात? पुढचा प्रश्न, येथे जनार्दन व केशव या नावांनी अर्जुनाने भगवंतांना का संबोधित केले आहे? उत्तर, सवैर्जनैरर्ध्यते याच्यते स्वाभिलषित सिद्धये इति जनार्दन. या युक्तीप्रमाणे सर्व लोक आपले मनोरथ पूर्ण करून घेण्यासाठी ज्याच्यापाशी याचना करतात त्याचे नाव जनार्दन आहे. आणि क म्हणजे ब्रह्मदेव, अ म्हणजे विष्णू आणि ईश म्हणजे महेश, हे तिघे ज्याचे म्हणजे वपू आहेत, वपू म्हणजे स्वरूप आहेत, त्याला केशव असे म्हणतात. भगवंतांना या नावांनी संबोधून अर्जुन असे सुचवित आहे की मी आपला शरणागत आहे. माझे कर्तव्य काय आहे हे सांगण्याची विनंती मी तुम्हास पूर्वीच केली आहे आणि आताही करत आहे. तुम्ही साक्षात परमेश्वर आहात, म्हणून याचना करणाऱ्या मज शरणागताला आपण निश्चित असा सिद्धांत सांगण्याची कृपा करा. श्लोक 2, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम. अर्थ दुसऱ्या श्लोकाचा, तुम्ही मिश्रित अशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात, म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल. आता इथे अर्जुन कन्फ्यूज आहे, संभ्रमात पडलेला आहे, अजूनही त्याचा संभ्रम गेलेला नाहीये, म्हणून भगवंतांना तो असे प्रश्न विचारतो आहे आणि भगवंत त्याचं निराकरण करत आहेत किंवा त्याला उपदेश करत आहेत. दुसरा श्लोक, पहिला प्रश्न, तुम्ही जणू मिश्रित अशा वचनांनी माझी बुद्धी जणू मोहित करीत आहात या वाक्याचे तात्पर्य काय? उत्तर, ज्या वचनांमध्ये एखादे साधन नक्की करून स्पष्टपणे सांगितले गेले नाही
ज्यामध्ये कित्येक प्रकारच्या गोष्टींचे मिश्रण असते त्याचे नाव व्यामिश्र। अशा वचनामुळे श्रोत्याची बुद्धी कोणत्याही एका निर्णयाप्रत न येता मोहित होऊन जाते। भगवंताच्या वचनांचे तात्पर्य न समजल्यामुळे अर्जुनालाही भगवंताची वचने व्यामिश्र वाटली। अर्जुनालाही वाटली तर आपल्याला न वाटण्यास कारण नाही, म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाही किंवा वाईट वाटून घेण्याचंही कारण नाही। आतापर्यंत आपण जे काय भगवद्गीता समजून घेतो आहे त्यातलं बरंचसं डोक्यावरनं जात आहे। असं जरी वाटलं तरी काही हरकत नाही, अजूनही संभ्रम दूर होत नाही असं जरी वाटलं तरी काही हरकत नाही, कारण एवढा मोठा अर्जुन तो स्वतः संभ्रमामध्ये आहे, तर आपण संभ्रमात पडलो तर त्यात विशेष असं काय आहे। त्यामुळं घाबरू नका, ऐकत राहा, वारंवार ऐकत राहणे आणि भगवंतांचं बोलणं समजावून घेणं, उपदेश समजावून घेणं हे आपलं काम आहे। पुढे, कारण बुद्धियोगापेक्षा कर्म अत्यंत निकृष्ट आहे, तू बुद्धीचा आश्रय ग्रहण कर। या म्हणण्यावरून त्याला असे वाटले की भगवंत ज्ञानाची प्रशंसा व कर्माची निंदा करीत आहेत आणि मला ज्ञानाचा आश्रय घेण्यास सांगत आहेत, व बुद्धियुक्त पुरुष पाप व पुण्य येथेच सोडून देतो या म्हणण्याने असे समजावित आहेत की पुण्यरूप व पापरूप असलेल्या सर्व कर्मांचा स्वरूपातः त्याग करणाऱ्या माणसास भगवंत बुद्धियुक्त असे म्हणत आहेत। त्याच्या विरुद्ध तुला कर्माचा अधिकार आहे, तू योगामध्ये राहून कर्म कर या वाक्यांनी अर्जुनास असे वाटते की भगवंत मला कर्मात गुंतवत आहेत। याशिवाय निस्त्रैगुण्यो भव, आत्मवान भव इत्यादी वाक्यांनी कर्माचा त्याग व तस्माद युद्धस्व भारत ततो युद्धाय युज्यस्व, तस्माद योगाय युज्यस्व इत्यादी वचनांमुळे त्याला कर्मांची प्रेरणा वाटली। अशा प्रकारे वरील वचनांमध्ये त्याला विरोध वाटला, म्हणून वरील वाक्याला दोनदा इव या पदाचा उपयोग करून हे दर्शवले आहे की तुम्ही मला स्पष्ट आणि निरनिराळी साधने सांगत आहात, कोणतीही गोष्ट एकत्रपणे सांगत नाही। तुम्ही माझे परमप्रिय आणि हितैषी आहात, म्हणून मला मोहित न करता माझ्या मोहाचा नाश करण्यासाठीच उपदेश देत आहात। परंतु माझ्या अज्ञानामुळे मला असेच वाटत आहे की तुम्ही मला परस्पर विरुद्ध व व्यामिश्र अशी वचने सांगून माझ्या बुद्धीला मोहात पाडत आहात। माझी पण एक्झॅक्टली हीच परिस्थिती आहे जी अर्जुनाची आहे की परस्पर विरोधी वाक्य आपल्याला वाचायला, ऐकायला, समजावून घ्यायला मिळत नाहीत। नेमकं काय म्हणायचंय त्यांना ते अजूनही समजत नाहीये, पण आपल्यावर परमेश्वराची कृपा आहे की आपल्यासमोर भगवद्गीता आहे। भगवद्गीतेचं गीता प्रेस गोरखपूरनी छापलेलं जगदयालजी गोविंदकाजींचं पुस्तक आपल्यासमोर आहे आणि आपल्याला ते प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून सांगतायत आणि आपलं भाग्य की आपल्याला हा उपक्रम ऐकायला मिळतो आहे। धन्यवाद त्या सर्वांचे। पुढचा प्रश्न, जर अर्जुनाला दुसऱ्या अध्यायाचा 49व्या व 51व्या श्लोक ऐकल्यानंतरच वरील संशय आला होता, तर 53व्या श्लोकात ते प्रकरण संपताच तसेच त्याला आपला भ्रम निवारण होण्यासाठी भगवंतांना का विचारले नाही, मध्येच एवढा खंड का पडू दिला? उत्तर, अर्जुनास तेथेच शंका आली होती हे बरोबर आहे, म्हणून 54व्या श्लोकात त्याने याविषयी विचारायला हवे होते। परंतु 53व्या श्लोकात जेव्हा भगवंत म्हणाले की तुझी बुद्धी मोहरूपी दलदलीतून बाहेर येईल आणि परमात्म्याच्या स्वरूपात स्थिर होईल, तेव्हा तुला परमात्म्याच्या ठिकाणी संयोग रूपाने योग प्राप्त होईल। ते ऐकून अर्जुनाच्या मनात परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या स्थिरबुद्धियुक्त पुरुषांची लक्षणे व त्यांचे आचरण हे जाणण्याची प्रधान इच्छा निर्माण झाली। त्यामुळे त्याने आपली ही शंका मनात ठेवली। प्रथम स्थितप्रज्ञाविषयीचे प्रश्न विचारले आणि त्यांचे उत्तर मिळताच ही शंका भगवंतांच्या समोर मांडली। जर त्याने हा प्रसंग पूर्वी छेडला असता तर स्थितप्रज्ञासंबंधीच्या गोष्टींमध्ये फार व्यवधान आले असते, म्हणजे अडचणी आल्या असत्या। अर्जुनाला स्थितप्रज्ञाबद्दल हे सगळं ऐकायला आणि समजून घ्यायला मिळालं नसतं, म्हणून अर्जुनाने तिथे तो प्रश्न विचारला नाही। ते सगळं ऐकून घेतल्यानंतर, स्थितप्रज्ञ व्यक्तीविषयी सगळं जाणून घेतल्यानंतर मग हा अर्जुनाने प्रश्न विचारलाय असं ते आपल्याला समजावून सांगतायत। पुढचा प्रश्न, अशी एक गोष्ट नक्की सांगा की ज्यामुळे मी कल्याण प्राप्त करू शकेन, या वाक्याचे तात्पर्य काय? उत्तर, यातून अर्जुन ही भावना दर्शवत आहे की आतापर्यंत तुम्ही मला जो उपदेश दिला आहे त्यात विरोध वाटल्यामुळे मी माझे कर्तव्य काय आहे ते ठरवू शकलो नाही। तुम्ही मला युद्ध करण्याची आज्ञा देत आहात की सर्व कर्मांचा त्याग करण्यास सांगत आहात? नक्की काय? युद्धही एका बाजूनी करायला सांगताय, कर्माचा त्यागही करायला सांगताय, नेमकं काय करायला सांगताय तुम्ही? जर युद्ध करण्यास सांगत असाल तर कशा प्रकारे करण्यास सांगत आहात, आणि जर कर्माचा त्याग करण्यास सांगत असाल तर ती टाकल्यावर मग काय करण्याची आज्ञा आहे हे मला समजत नाही। म्हणून तुम्ही सर्व प्रकारे विचार करून माझे कर्तव्य काय हे निश्चित करून मला नक्की काय ते एकच साधन सांगा। तुमचं तुम्ही आधी ठरवा आणि मग मला सांगा, असं अर्जुन भगवंतांना म्हणतोय।
म्हणजे त्याचे पालन करून मी कल्याण प्राप्त करून घेऊ शकेन. पुढचा प्रश्न, येथे श्रेय या पदाचा अर्थ कल्याण असा आहे, याचे तात्पर्य काय? उत्तर, येथे अर्जुनास अभिप्रेत असलेले श्रेय प्राप्तीचे तात्पर्य म्हणजे या लोकी व परलोकीच्या भोगांची प्राप्ती असे नव्हे, कारण पृथ्वीचे निष्कंटक राज्य आणि देवांचे आधिपत्य हे माझा शोक दूर करू शकत नाहीत, ही गोष्ट त्याने पूर्वीच सांगून टाकली आहे. म्हणून श्रेय प्राप्ती याचे तात्पर्य शोक व मोह याचा सर्वस्वी नाश करून शाश्वत शांती आणि नित्यानंद देणाऱ्या नित्य वस्तूंची प्राप्ती असा आहे. म्हणून येथे श्रेय हा पदाचा अर्थ कल्याण असा केला गेला आहे. आता श्लोक क्रमांक 3, त्याचा संबंध पहिल्यांदा. या प्रकारे अर्जुनाने विचारल्यावर भगवंत त्याचे निश्चित कर्तव्य भक्तिप्रधान कर्मयोग आहे असे सांगण्याच्या उद्देशाने पहिल्या प्रश्नाचे उत्तर देत असे दर्शवित आहेत की माझी वचने व्यामिश्र म्हणजे सरमिसळ नाहीत, तर सर्वस्वी स्पष्ट आणि वेगवेगळी आहेत. आता अर्जुनाचा गोंधळ ऐकून भगवंत त्याला पुन्हा एकदा समजावून सांगतायत की मी जे बोलतोय ते बरोबर बोलतोय, मी काही संमिश्र बोलत नाहीये किंवा सरमिसळ करत नाहीये, तुला समजत नाहीये, आपल्याला समजत नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे, परमेश्वराचा किंवा भगवंतांचा प्रॉब्लेम नाहीये. श्लोक क्रमांक 3, अध्याय 3, श्लोक क्रमांक 3 एक कटाक्ष टाकूया आणि मग वाचूयात. श्री भगवान उवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. अर्थ बघूया 3 श्लोकाचा. भगवान म्हणाले, आता भगवंत बोलायला सुरुवात करतायत, परमेश्वर बोलतायत. श्री भगवान म्हणाले, हे निष्पापा, या जगात 2 प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेलेली आहे. त्यातील सांख्ययोगाची निष्ठा ज्ञानयोगाने व योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते. महत्वाचं वाक्य आहे किंवा श्लोक आहे. त्यातील 2 प्रकारच्या निष्ठा त्यांनी सांगितल्या. सांख्ययोगांची निष्ठा ज्ञानयोगाने होते आणि योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आता श्लोकातल्या शब्दांचा अर्थ प्रश्न उत्तराद्वारे समजावून घेऊयात. पहिला प्रश्न 3 श्लोकावरचा. अस्मिन लोके हे पद कोणत्या लोकांचे वाचक आहे? उत्तर, अस्मिन लोक हे पद या मनुष्य लोकांचे वाचक आहे, कारण ज्ञानयोग व कर्मयोग या दोन्ही साधनांचा मनुष्यालाच अधिकार आहे. पुढचा प्रश्न, निष्ठा या पदाचा अर्थ काय आहे आणि त्याच्याबरोबर द्विविधा हे विशेषण लावण्याचे तात्पर्य काय? उत्तर, निष्ठा या पदाचा अर्थ स्थिती असा आहे. त्याच्याबरोबर द्विविधा हे विशेषण लावून भगवंतांनी असे दर्शवले आहे की प्राधान्याने साधनाच्या स्थितीचे 2 प्रकार असतात. एका स्थितीमध्ये मनुष्य आत्मा आणि परमात्मा यांच्यात अभेद मानून स्वतःला ब्रह्माशी अभिन्न समजतो आणि दुसऱ्यामध्ये परमेश्वराला सर्वशक्तिमान, संपूर्ण विश्वाचा कर्ता, हर्ता, स्वामी व स्वतःच त्याचा आज्ञाकारक सेवक समजतो. असे 2 प्रकार आहेत. पुन्हा एकदा वाचतो वाक्य. एका स्थितीमध्ये मनुष्य आत्मा आणि परमात्मा यांच्यात अभेद मानून स्वतःला ब्रह्माशी अभिन्न समजतो, म्हणजे मीच आत्मा आहे, मीच ब्रह्मा आहे, मीच परमात्मा आहे असं समजतो. आणि दुसऱ्यामध्ये परमेश्वराला, आता दुसरा प्रकार, दुसऱ्यामध्ये परमेश्वराला सर्व शक्तिमान, संपूर्ण विश्वाचा कर्ता, हर्ता, स्वामी व स्वतःच त्याचा आज्ञाकारक सेवक समजतो. प्रकृतीपासून उत्पन्न झालेले संपूर्ण गुणच गुणांमध्ये व्यवहार करीत आहेत, माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही असे समजून मन, इंद्रिये आणि शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या सर्व क्रियांमध्ये कर्तेपणाच्या अभिमानापासून सर्वस्वी रहित होणे, कोणत्याही क्रियेमध्ये किंवा तिच्या फलामध्ये किंचितही अहमता, ममता, आसक्ती व कामना नसणे आणि सच्चिदानंद घन असे जे ब्रह्म त्याच्याशी स्वतःच अभिन्न समजून निरंतर परमात्म्याच्या स्वरूपामध्ये असणे म्हणजे ब्रह्मभूत किंवा ब्रह्मस्वरूप बनणे होय. ही पहिली निष्ठा आहे. हिचे नाव ज्ञाननिष्ठा होय. आणि ही स्थिती प्राप्त झाल्यावर योगी हर्ष, शोक आणि कामना यांच्या पलीकडे जातो व त्याची सर्वत्र समदृष्टी होते. त्यावेळी संपूर्ण जगत आत्म्यामध्ये स्वप्नवत कल्पित असल्याचे आणि आत्मा संपूर्ण जगात व्याप्त आहे असे तो पाहू लागतो. ही निष्ठा किंवा स्थिती, हिचे फल म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान होय. ही निष्ठा किंवा स्थिती, हिचे फल म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान होय. ज्ञान म्हणजे काय? परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान. पुढचा पॅराग्राफ. वर्ण, आश्रम, स्वभाव व परिस्थिती यांना अनुसरून ज्या मनुष्याला जी कर्मे शास्त्रामध्ये सांगितली आहेत, म्हणजे जी अनुष्ठाने करणे मनुष्याला आवश्यक कर्तव्य आहेत असे मानले गेले आहे, त्या शास्त्रविहित स्वाभाविक कर्मांना न्यायपूर्वक आपले कर्तव्य आहे असे समजून त्यांचे अनुष्ठान करणे
व त्या कर्मांमध्ये व त्यांच्या फलामध्ये ममता, आसक्ती आणि कामना यांचा सर्वस्वी त्याग करून प्रत्येक कर्माची सिद्धी, असिद्धी व फल यांमध्ये नेहमी सम राहणे व इंद्रियांच्या भोगात व कर्मात आसक्त न होता सर्व संकल्पांचा त्याग करून योगारूढ होणे ही कर्मयोगाची निष्ठा होय. आणि परमेश्वरात सर्व शक्तिमान, सर्वाधार, सर्वव्यापी, सर्वाचा सुहृद आणि सर्वांचा प्रेरक समजून आणि स्वतःला त्याच्या स्वाधीन समजून सर्व कर्मे आणि त्यांचे फळ भगवंतांना समर्पण करणे, त्याच्या आज्ञेप्रमाणे व प्रेरणेप्रमाणे जशी तो करविल तशीच सर्व कर्मे त्याची पूजा समजून करणे, त्या कर्मांबद्दल किंवा त्यांच्या फलांबद्दल किंचितही ममता, आसक्ती अथवा कामना न बाळगणे, भगवंताच्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये नेहमी संतुष्ट राहणे आणि निरंतर त्याचे नाम, गुण, प्रभाव व स्वरूप यांचे चिंतन करीत राहणे हीच भक्तिप्रधान कर्मयोगाची निष्ठा होय. सुंदर. वरील कर्मयोगाची स्थिती प्राप्त झालेल्या पुरुषांमध्ये आसक्ती, द्वेष, काम, क्रोधादी अवगुणांचा सर्वस्वी अभाव असतो. त्याची सर्वांच्या ठिकाणी समता निर्माण होते, कारण तो सर्वांच्या हृदयात आपला स्वामी असल्याचे पाहतो आणि संपूर्ण जग हे भगवंतांचे स्वरूप आहे असे समजतो. या स्थितीचे फल म्हणजे भगवंतांना प्राप्त करून घेणे होय. पुढचा प्रश्न. या 2 प्रकारच्या निष्ठा माझ्याकडून सांगितल्या गेल्या आहेत, या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर. याद्वारे भगवंतांनी असे दर्शवले आहे की या 2 प्रकारच्या निष्ठा मी आज तुला नव्याने सांगितल्या नाहीत. सृष्टीच्या आदिकालात आणि त्यानंतर भिन्न भिन्न अवतारांमध्ये मी या दोन्ही निष्ठांचे स्वरूप निरनिराळे सांगितले आहे. तसेच ते तुलाही मी 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत अद्वितीय अशा आत्म्याच्या स्वरूपाचे प्रतिपादन करताना सांख्ययोगाच्या दृष्टीने युद्ध करण्यास सांगितले आहे. जर आपल्याला हे आता मी जे संदर्भ दिले म्हणजे भगवंतांनी जे संदर्भ दिले ते संदर्भ जर आठवत नसतील, भगवंतांनी म्हणण्यापेक्षा जगदयालजींनी जे संदर्भ दिले ते संदर्भ आठवत नसतील तर पुन्हा मागे जाऊन मागचे भाग ऐका 2ऱ्या अध्यायाचे. त्यांनी काय सांगितलंय? 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत आत्म्याचं स्वरूप परमेश्वरांनी सांगितलंय. ते पुन्हा एकदा जाऊन आपण ऐकलं तर आपला क्षमा असावी रिव्हिजन होईल. पुढे. आणि 39व्या श्लोकात योगविषयक बुद्धीचे वर्णन करण्याची प्रस्तावना करून 40व्या श्लोकापासून 53व्या श्लोकापर्यंत फलासहित कर्मयोगाचे वर्णन करीत योगामध्ये राहून युद्धादी कर्तव्य कर्मे करण्यास सांगितले आहे. आणि या दोन्हींचा विभाग करण्यासाठी 39व्या श्लोकामध्ये स्पष्ट हेही सांगून टाकले आहे की यापूर्वी मी सांख्यविषयक उपदेश दिलेला आहे आणि आता योगविषयक उपदेश सांगत आहे, म्हणून माझे सांगणे म्हणजे व्यामिश्र किंवा अर्थात सरमिसळ अजिबात नव्हे. प्रश्न. अनघ या संबोधनाचे तात्पर्य काय आहे? उत्तर. जो पापरहित असतो त्याला अनघ असे म्हणतात. अर्जुनास अनघ नावाने संबोधून भगवंतांनी असे दाखवले आहे की जो पापयुक्त व पापपरायण मनुष्य आहे तो यापैकी कोणतीही निष्ठा मिळवू शकत नाही. परंतु हे अर्जुना, तू पापरहित आहेस म्हणून तू या निष्ठा सहज मिळवू शकतोस, म्हणून मी तुला हा विषय सांगत आहे. पुढचा प्रश्न. सांख्ययोगांची निष्ठा ज्ञानयोगाने व योगांची निष्ठा कर्मयोगाने होते, या म्हणण्याचा भावार्थ काय आहे? उत्तर. याद्वारे असे दर्शवले आहे की त्या दोन्ही प्रकारच्या निष्ठांपैकी जी सांख्ययोगाची निष्ठा आहे ती तर ज्ञानयोगाचे साधन करता करता देहाभिमानाच्या सर्वथा नाश झाल्यावर सिद्ध होते, आणि जी कर्मयोगांची निष्ठा आहे ती कर्मयोगांचे साधन करता करता कर्मामध्ये आणि त्याच्या फलामध्ये ममता, आसक्ती आणि कामना यांचा अभाव होऊन सिद्धी असिद्धीमधील समत्व झाल्यावर प्राप्त होत असते. यावरील दोन्ही निष्ठांचे जे अधिकारी असतात ते पूर्व संस्कार, श्रद्धा आणि रुची यांच्याप्रमाणे निरनिराळे असतात आणि या दोन्ही निष्ठा स्वतंत्र होत. पुढचा प्रश्न. जर एखाद्या मनुष्याने ज्ञानयोग व कर्मयोग हे दोन्ही एकदम संपादन केले तर त्याची निष्ठा कोणती असते? हे अवघड आहे, शक्य नाहीये. आपल्याला कर्मयोगच जमत नाही तर ज्ञानयोगापर्यंत आपण कधी पोहोचणार? पण अकॅडमिक इंटरेस्ट म्हणून समजून घ्यायला काय हरकत नाहीये. दोन्ही योग एकाच व्यक्तीने केले एकत्र तर कोणती निष्ठा म्हणायची? उत्तर. ही दोन्ही साधने परस्पर भिन्न आहेत, म्हणून एकच मनुष्य एकाच वेळी दोन्हींचे साधन करू शकत नाही. कारण सांख्ययोगाच्या साधनांमध्ये आत्मा व परमात्मा यांना अभेद मानून परमात्म्याच्या निर्गुण निराकार सच्चिदानंदघन स्वरूपाचे चिंतन केले जाते,
आणि कर्मयोगामध्ये फलासक्तीच्या त्यागासह कर्म करताना भगवंताला सर्वव्यापी, सर्वशक्तिमान आणि सर्वेश्वर समजून त्याचे नाव, गुण, प्रभाव व स्वरूप यांचे चिंतन, यांचे उपास्य व उपासक या भावनेने चिंतन केले जाते. म्हणून दोन्हींचे अनुष्ठान एकदम व एकाच वेळी एकाच मनुष्याला करता येत नाही. ज्ञानयोग व कर्मयोग एकाच वेळी एकाच मनुष्याला दोन्ही करता येणार नाही, हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी आपल्याला हे सांगितलं. जर कन्फ्यूज अजूनही होत असाल तर हे भाग पुन्हा पुन्हा ऐका, मागे घेऊन ऐका, स्पीड कमी करून ऐका, पहिल्यापासून ऐका. अनेक प्रकारचे उपाय आपण करू शकता. आणि हे गीता प्रेस गोरखपूरचं पुस्तक विकत आणा, फक्त 90 रुपये किंमत आहे. विकत आणा पुस्तक. हे मी जे तुम्हाला सांगतोय तत्वविवेचनी टीकेचा मराठी अनुवाद, हे पुस्तक विकत आणा आणि वाचा, किंवा माझ्याबरोबर वाचा, म्हणजे अजून जास्त समजेल. पुढचा श्लोक, 4था श्लोक, आता त्याचा संबंध पहिल्यांदा बघूयात. पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी सांगितले आहे की सांख्यनिष्ठा ज्ञानयोगाच्या साधनाने होते आणि योगनिष्ठा कर्मयोगाच्या साधनाने होते. तीच गोष्ट सिद्ध करण्यासाठी आता भगवंत असे दाखवत आहेत की कर्तव्य कर्माचा स्वरूपातः त्याग हा कोणत्याही निष्ठेचा हेतू नसतो. श्लोक क्रमांक 4, अध्याय क्रमांक 3, श्लोक क्रमांक 4. एक कटाक्ष टाकूया आणि मग वाचूयात. न कर्मणामनारंभान् नैष्कर्म्यं पुरुषो श्रुते न च संन्यस्सनादेव सिद्धिं समधिगच्छति. पुन्हा एकदा म्हणतो. न कर्मणामनारंभान् नैष्कर्म्यं पुरुषो श्रुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. अजून एकदा म्हणतो. न कर्मणामनारंभान् नैष्कर्म्यं पुरुषो श्रुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. ठीक आहे, अर्थ बघूयात आता. मनुष्य कर्म केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि फक्त कर्माचा त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. या 4थ्या श्लोकाची प्रश्न उत्तरं संपली की आपण थांबूयात ह्या भागामध्ये. पहिला प्रश्न, येथे नैष्कर्मम या पदाचे हे पद कशाचे वाचक आहे आणि कर्माचे आचरण केल्याशिवाय मनुष्य निष्कर्मता मिळवू शकत नाही या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, जिचे वर्णन पूर्वीच्या श्लोकाच्या स्पष्टीकरणामध्ये योगनिष्ठा या नावाने केलेले आहे आणि जी कर्मयोगाची परिपक्व स्थिती आहे तिचेच वाचक नैष्कर्म्यम हे पद आहे. या स्थितीप्रत पोहोचलेला पुरुष सर्व कर्मे करीत असतानाही त्याच्यापासून सर्वस्वी मुक्त होतो. त्याची कर्मे बंधनाचे कारण होत नाहीत. या स्थितीला नैष्कर्म्य अर्थात निष्कर्मता असे म्हणतात. ही स्थिती मनुष्याला निष्काम भावनेने कर्तव्य कर्मे आचरल्यावरच मिळते. कर्म केल्याविना मिळू शकत नाही. म्हणून कर्मबंधनातून मुक्त होण्याचा उपाय म्हणजे कर्तव्य कर्मांचा त्याग करणे हा नव्हे, तर ती कर्मे निष्काम भावनेने करणे हाच होय. महत्वाचं वाक्य पुन्हा एकदा वाचतो. म्हणून कर्मबंधनातून मुक्त होण्याचा उपाय म्हणजे कर्तव्य कर्माचा त्याग करणे हा नव्हे, तर ती कर्मे निष्काम भावनेने करणे हाच होय. कर्तव्यांपासून आपल्या पळून जाणं हा उपाय नाहीये, तर आपली जी काय कर्तव्य आहेत, कर्म आहेत, ती निष्काम भावनेने करायची हा मार्ग आहे, हे आपल्याला ते सांगतायत. हाच भावार्थ दाखवण्यासाठी म्हटले आहे की कर्माचे आचरण न करता मनुष्याला निष्कर्मता प्राप्त होत नाही. म्हणजे कर्माचं आचरण केलं तरच निष्कर्मता प्राप्त होणार आहे. निष्कर्मता म्हणजे सगळं आता मी सोडून देतो आणि मी संन्यासी होतो, माझी कर्तव्य पण सोडून देत नाही, माझं घरदार संसार सगळं काही सोडून देतो, असं जमणार नाही, असं ते आपल्याला सांगतायत. पुढचा प्रश्न, कर्मयोगाचे स्वरूप म्हणजे कर्म करणे हेच होय. त्यामुळे कर्माचे आचरण न करणे हे संभवतच नाही. अशा परिस्थितीत कर्माचा आरंभ केल्याविना निष्कर्मता प्राप्त होत नाही हे म्हणण्याची काय गरज होती? सुंदर प्रश्न आहे आणि सुंदर प्रश्नाचं सुंदर उत्तर ऐकूयात आता. अर्जुनाला कर्माचे फल व आसक्ती यांचा त्याग करण्यास भगवंत सांगत आहेत आणि त्याचे फल म्हणजे कर्मबंधनातून मुक्त होणे असे सांगतात. म्हणून अर्जुन असे समजेल की मी कर्म केले नाही तर आपोआपच त्यांच्या बंधनातून मुक्त होईन. मग कर्म करण्याची गरजच काय? त्याचा हा भ्रम दूर करण्यासाठी, म्हणजे त्याचा म्हणजे आपला सुद्धा हा भ्रम दूर करण्यासाठी प्रथम भगवंतांनी कर्मयोगाच्या प्रकरणाचा प्रारंभ करते वेळीच सांगितले आहे की माते संगोस्त्व कर्मणी, म्हणजेच कर्म न करण्याची तुला आसक्ती नसावी. तसेच 6व्या अध्यायातही सांगितले आहे की आरुरुक्षु मुनींसाठी कर्म करणे हाच योगारूढ होण्याचा उपाय आहे. म्हणून शारीरिक श्रमाच्या भीतीने किंवा अन्य कोणत्याही आसक्तीमुळे मनुष्यामध्ये अप्रवृत्तीचा दोष येतो व तो कर्मयोगाला बाधक आहे हे सांगण्यासाठी भगवंतांनी असे सांगितले आहे. शारीरिक श्रम किंवा भीती
किंवा अन्य कोणत्याही आसक्तीमुळे मनुष्यामध्ये अप्रवृत्तीचा दोष येतो. म्हणजे आपण घाबरून कारण दाखवतो की मी आता संन्यासी झालोय, मी आता सगळं सोडून दिलंय, मी देव धर्माचं करणार, आणि सांसारिक कर्तव्य कर्मे आपण टाळण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी हे वाक्य आहे आपल्याला समजून घेण्यासाठी. पुढचा प्रश्न, येथे सिद्धिम हे पद कशाचे वाचक आहे आणि कर्माचा केवळ त्याग केल्याने सिद्धी प्राप्त होत नाही या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर, जी ज्ञानयोगाची सिद्धी म्हणजे परिपक्व अवस्था आहे तिचे वर्णन पूर्वीच्या श्लोकांच्या व्याख्येमध्ये ज्ञाननिष्ठा या नावाने केले गेले आहे आणि तिचे फल तत्वज्ञानाची प्राप्ती आहे. तिचे वाचक येथे सिद्धिम हे पद आहे. या स्थितीला पोचल्यावर साधक ब्रह्मभावास प्राप्त होतो. त्या दृष्टीने आत्मा व परमात्मा यांच्यात किंचितही भेद राहत नाही. तो स्वतः ब्रह्मरूप होऊन जातो. म्हणून या स्थितीस सिद्धी असे म्हणतात. ही ज्ञानयोगरूप असलेली सिद्धी आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे करण्यास योग्य असलेल्या कर्मांमधील कर्तेपणाचा अभिमान टाकून व सर्व भोगांमधील ममता, आसक्ती व कामना यांनी रहित होऊन निरंतर अभिन्न भावनेने परमात्म्याच्या स्वरूपाचे चिंतन करण्यामुळेच सिद्ध होते. कर्माचा फक्त स्वरूपतः त्याग केल्यानेच ती मिळत नाही. कारण अहंता, ममता आणि आसक्ती यांचा नाश केल्याशिवाय अभिन्न भावनेमुळे परमात्म्यामध्ये स्थिर स्थिती मनुष्यास प्राप्त होऊ शकत नाही. मन, बुद्धी आणि शरीर यांनी होणाऱ्या कोणत्याही क्रियेचा करता मी स्वतः आहे असे न समजता तिचा द्रष्टा साक्षी होऊन राहिल्यामुळे वरील स्थिती प्राप्त होते. म्हणून सांख्ययोगानेही वर्णाश्रमोचित कर्मांचा स्वरूपतः त्याग करण्याचा प्रयत्न न करता त्यांच्यामधील कर्तेपण, ममता, आसक्ती आणि कामना यांच्यापासून अलिप्त झाले पाहिजे हा भावार्थ. म्हणून येथे असे सांगितले आहे की केवळ कर्मांचा त्याग केल्यानेच सिद्धी प्राप्त होत नाही. पुढचा प्रश्न, अनारंभात व संन्यसनात या दोन पदांचे तात्पर्य एकच आहे की भिन्न भिन्न? जर भिन्न भिन्न असेल तर दोन्हींमध्ये फरक काय आहे? उत्तर, येथे भगवंतांनी दोन्ही पदांचा उपयोग भिन्न भिन्न भावार्थांनी केला आहे. कारण अनारंभात ह्या पदाने सांगितले आहे की कर्मयोगासाठी विहित असलेली कर्मे न केल्यामुळे योगनिष्ठेच्या प्राप्तीस ती बाधक होतात. परंतु संन्यसनात या पदाने सांख्ययोगाने कर्माचा स्वरूपतः त्याग करणे हे सांख्यनिष्ठेच्या प्राप्तीमध्ये बाधक आहे असे सांगितलेले नाही. केवळ एवढेच सांगितले आहे की फक्त त्यांच्यामुळेच त्याला सिद्धी मिळत नाही. सिद्धी प्राप्त होण्यासाठी कर्तेपणाचा त्याग करून त्याने सच्चिदानंद घन स्वरूप ब्रह्मामध्ये अभेद भावनेने राहणे आवश्यक आहे. म्हणून त्याच्यासाठी कर्मांचा स्वरूपतः त्याग करणे ही मुख्य गोष्ट नव्हे, तर आंतरिक त्यागच मुख्य होय. आणि कर्मयोगासाठी स्वरूपतः कर्मांचा त्याग न करणे हे कर्तव्य आहे. हाच दोन्ही पदांमधील भावार्थांमध्ये फरक आहे. आणि आता पुढे 5वा श्लोक येतो. व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करून जवळपास 35-40 मिनिटं झालेली आहेत, त्यामुळे इथे 15व्या भागामध्ये आपण थांबूयात. आपण 15वा भाग संपूर्ण ऐकला शेवटपर्यंत, त्यामुळे तुमचं अभिनंदन. जर आपण पहिले 14 भाग या उपक्रमामधले ऐकले नसतील तर आपल्याला विनंती आहे की माझ्या चॅनलला क्लिक करा. तिथून वरती उजव्या बाजूला प्लेलिस्ट नावाचे बटन दिसेल. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन नावाची माझी एक प्लेलिस्ट दिसेल. त्या प्लेलिस्टला क्लिक करा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला पहिल्या भागापासून 14व्या भागापर्यंत सगळे भाग सलग ऐकता येतील. ते भाग ऐका ही आपल्याला नम्र विनंती आहे. आपली नेहमीची विनंती की ह्या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपली ह्या भागाबद्दलची, एकूण भगवद्गीतेबद्दलची, माझ्या या उपक्रमाबद्दलची, माझ्या होणाऱ्या चुकांबद्दलची किंवा चांगलेपणाबद्दलची जी काय आपली कॉमेंट असेल किंवा प्रतिक्रिया असेल ती कृपया कॉमेंटमध्ये लिहा ही आपल्याला नम्र विनंती आहे. आपले हे भगवद्गीतेचं ज्ञान, भगवद्गीतेची गोडी जास्तीत जास्त लोकांना लागावी, आपल्या युवा पिढीला, आपल्या पुढच्या पिढीला ही गोडी लागावी म्हणून हे सारे माझे व्हिडिओज आपल्या पुढच्या पिढीला, मागच्या पिढीला, आपल्या बरोबरच्या पिढीला, आपल्या सहकार्यांना, नातेवाईकांना, मित्रांना शेअर करा ही आपल्या नम्र विनंती आहे. आणि माझ्या चॅनलचं जर अजून आपण नोटिफिकेशनचं बटन ऑन केलं नसेल तर ते नोटिफिकेशनचं बटन सुद्धा ऑन करा, घंटीचं बटन, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपोआप मिळत राहतील. चला तर मग या 15व्या भागाची इथे इतिश्री करूयात. लवकरच आपण भेटूयात पुढच्या 16व्या भागामध्ये, जिथे आपण 5व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी. धन्यवाद.